भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के ACN चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669। तुमसा तहसील के ग्राम कमकासुर का मामला। 350 नागरिकों की प्यास बुझाने के लिए सिर्फ एक ही कुआं। $10 करोड़ का पैकेज घोषित पर मिले केवल 3.5 करोड़। आदिवासी नागरिकों की ओर प्रशासन नहीं दे रहा ध्यान। बावनथड़ी बांध क्षेत्र में आने वाले कमकासुर और सुसुरडोह गांव को रामपुर और बघेड़ा में पुनर्वासित किया गया। रामपुर पुनर्वास गांव में केवल एक कुआं है जो 350 नागरिकों की प्यास बुझाता है। गर्मियों के दौरान यहाँ पानी की कमी के कारण आदिवासी अपना काम छोड़कर पीने का पानी लाने के लिए गाँव के कुओं पर आते हैं। राज्य सरकार ने यहाँ के ग्रामीणों के लिए 10 करोड़ रुपए पुनर्वास पैकेज की घोषणा की थी, लेकिन उसमें से अभी तक केवल 3.5 करोड़ रुपए ही नागरिकों को मिले हैं। शेष राशि अभी तक नहीं मिली है। राज्य के आदिवासी मंत्री अशोक उइके ने आदिवासियों की समस्याओं के समाधान के लिए 17 मई को जिले में बैठक की। आदिवासी मंत्री आदिवासी परिवारों को न्याय दे पाएंगे क्या, यह सवाल उठ रहा है। अशोक उइके, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त। आज आपलं कमकासूर जो गाव आहे, पुनर्वसन गाव आहे आणि ह्या गावामध्ये आज पाण्याची फार मोठी समस्या आहे। एकच विहीर आहे आणि याच्यामध्ये या बायांच्या पाण्यामुळे कधी कधी तर यांना कामावर जावं लागते का, कारण की यांच्याकडे जमीनसुद्धा नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारची पाळी येते। परंतु आम्ही आमदार साहेबांना सुद्धा सांगितलं, परंतु अधिकारी वर्ग एवढं दुर्लक्ष करीत आहेत की आज 10-15 दिवस झाले परंतु अधिकारी वर्ग इथं कोणी भटकले नाही। फार एक शोकांतिका आहे। 17 तारखेला आदिवासी विकास मंत्री अशोकजी उइके येत आहेत। आमची त्यांना मागणी आहे की त्यांनी ह्या परिसरामध्ये सुसुडो कमकासूर ह्या गावाला त्यांनी भेट द्यावी आणि इथली समस्या जाणून घ्यावे, तरच मला वाटेल की खरोखर आदिवासी विकास मंत्री हे आदिवासी विकासाकरिता आले आहेत। अन्यथा मी त्यांना म्हणेन की बा एक म्हणजे आदिवासीकडे दुर्लक्षच होईल। तरी त्यांना विनंती आहे की त्यांनी ह्या गावाला भेट द्यावी, अन्यथा यांच्या जर ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, बऱ्याच मागण्या त्यांच्या जमिनीच्या मागण्या आहेत। वाढीव जो मोबदला मिळाला होता तो पण त्याच्यामध्ये 10.5 कोटीचा होता आणि 3.5 कोटी फक्त वाटप झाले। 7.5 कोटी रुपयाचा पण तो एक विषय आहे, त्याची पण चौकशी करावी आणि ह्या गावाला भेट द्यावी आणि ह्या समस्या सोडवण्यात याव्या। अन्यथा आम्ही जनतेसोबत इथे एक मोठा तीव्र आंदोलन करू आणि याचा जवाबदार शासन आणि प्रशासन राहील। बावनथड़ी बांध क्षेत्र में तुमसा तहसील के कमकासुर और सुसुरडोह गांव को बांध में अधिग्रहित किया गया। राज्य सरकार ने रामपुर में कमकासुर और बघेड़ा में सुसुरडोह का पुनर्वास किया। पुनर्वसन के 15 साल के बाद भी इस गाँव की मूलभूत समस्याओं का समाधान नहीं हो पाया है। कमकासुर का पुनर्वास रामपुर में किया गया, जहाँ केवल एक कुआं उपलब्ध कराया गया है और पुनर्वासित कमकासुर गाँव की जनसंख्या 350 है। यह गांव 100 से अधिक आदिवासियों की आबादी वाला गांव है। यहाँ के अधिकांश नागरिक मजदूर के रूप में काम करते हैं। चौंकाने वाली जानकारी ये है कि वह अपने परिवारों के लिए पानी जुटाने के लिए काम करने नहीं जा पाते। उन्हें केवल पानी के लिए दिहाड़ी छोड़नी पड़ती है। पानी जैसी मूलभूत सुविधा का पिछले 15 वर्षों से पुनर्वसन नहीं हो पाया है। इससे यह सवाल उठता है कि क्या इस गाँव का सचमुच पुनर्वास हो पाया है। पुनर्वासित रामपुर हमेशा में अभी तक कोई ग्राम पंचायत अस्तित्व में नहीं आई है। इस गांव को सुसुरडोह गांव में मिला लिया गया है, इसलिए यहाँ के नागरिकों को विभिन्न प्रमाण पत्रों के लिए 3 से 4 किलोमीटर दूर सुसुरडोह जाना पड़ता है। यह संभवतः राज्य का पहला ऐसा गांव होगा जहाँ ग्राम पंचायत नहीं है। दूसरी ओर तुमसा तहसील के 12 आदिवासी गाँव में अभी तक सिंचाई सुविधा उपलब्ध नहीं कराई गई है। खापा में आदिवासी आश्रम स्कूल में कक्षा 11वीं और 12वीं के लिए कक्षाएं शुरू करने की आवश्यकता है। साथ ही ITI के छात्रों के लिए भी। माझं नाव किशोर जनकलाल उइके आहे। गाव आहे कमकासूर पुनर्वसन आणि आमच्या या गावातली समस्या अशी आहे, पाण्याची
एकदम किल्लाड आहे. तेव्हापासून पुनर्वसन झाला म्हणजे 2012मध्ये 11-12मध्ये, त्यावेळेसपासून आतापर्यंत पाण्याची समस्या नाही मिटली. आणि मला असं वाटतं की समोर मिटतं का मिटणार की नाही. कारण की आमच्या या गावाचं पुनर्वसन झालं, या गावामध्ये आत्तापर्यंत ग्रामपंचायती स्थापन झालीच नाही. आणि भंडारा जिल्ह्याचं हा पहिलं गाव म्हणण्यात येईल की या गावात ग्रामपंचायतच नाही आहे. त्यामुळे असं वाटतं की जेव्हापर्यंत ग्रामपंचायत होणार नाही तेव्हापर्यंत पाणी समस्या मिटतो की नाही मिटत. आत्ता मागे आम्ही 10 दिवसापूर्वी आपले विधानसभेचे सदस्य आमदार साहेब राजूभाऊ कारेमोरे यांच्याकडे पण गेला होता निवेदन देण्यासाठी. त्यांनी फक्त आम्हाला मनाला लागलं पाहिजे असं मनापूर्वीच त्यांनी फक्त समाधान केले. परंतु अधिकारी आतापर्यंत या आमच्या गावाला प्रत्यक्ष भेट नाही दिला की काय समस्या. शेवटी आमदार साहेबांनी म्हटलं तर काय समस्या म्हणून. आणि दुसरा असा की 17-18मध्ये आमच्या या गावाला प्रशासन दत्तक म्हणून शासनाने घेतला होता. तो फक्त कागदापुरतीच राहिला, समोर काही नाही झाला, फक्त कागदामध्येच प्रोसेस झाला. आणि त्याचा फायदा या गावातील कोणत्याही नागरिकांना नाही मिळाला. दुसरं असं की या गावात रोजगारासाठी म्हणून समस्या एवढी बिकट आहे की आज जर कामाला नाही गेला तर उद्या का खायचा, तो खूप मोठा विषय आहे तो. आणि आम्ही शासनाला हेच म्हणत आहोत की आम्ही फक्त आमचा गाव हा कंकासूर पुनर्वसन हा 100% आदिवासी गाव आहे. 350 लोकसंख्येची वस्ती आहे. आणि या गावामध्ये जमीन हा एकही लाभार्थीकडे नाही आहे. भूमिहीन सगळे लाभार्थी भूमिहीन आहेत. आणि मला असं वाटतं की आदिवासी कायद्याअंतर्गत त्या प्रत्येक एका कुटुंबाला 1 हेक्टर जमीन द्यायला पाहिजे, नियमावली बसतो हा. पण आतापर्यंत शासनाने दुर्लक्ष केलं आहे. आम्ही मागणी केली, मिनिस्टरकडे मागणी केली, अधिकाऱ्याकडे प्रत्येक वेळेस आम्ही निवेदन देतच राहतो. आणि आमच्या पाठीशी अशोक भाऊ उभे राहतात, नेहमी येतात आमच्यासोबत. तर हा एक जुना विषय आहे, आतापर्यंत नाही मिटला. काही लाभार्थी असे आहेत की त्यांनी अर्ज केला आहे पण आतापर्यंत त्यांच्या त्या अर्जाचं प्रत्युत्तर नाही मिळाला. आणि ते आतापर्यंत संवेदनशीलच आहे. बरोबर. आणि महत्त्वाचा विषय असा की आमच्या या गावाला बाकीचे विषय आहेच आहे, परंतु या गावाला ग्रामपंचायतची व्यवस्था आधी झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. की आणि वेगळीच ग्रामपंचायत, जेवढी शासनाचा नियम असा आहे की 350 लोकसंख्या पाहिजे, तर आमची 350 आहे. आम्ही त्याला कागदी पूर्तता करू की 350 आहे का नाही म्हणून. आणि जो काही प्रोसेस आमच्याकडनं आहे, माझ्याकडे मी देणारच देणार, पण ते व्हायला पाहिजे पहिल्यांदा. बाकीचे विषय आहेत ते होतच राहतील, ठीक आहे, परंतु तो व्हायला पाहिजे. आमच्या या पुनर्वसन गावामध्ये जेव्हा 11-12मध्ये 7-8 ते 11-12मध्ये विशेष पॅकेज मंजूर झाला 10,50,00,000 रुपये, 10.5 कोटी रुपये. त्या 10.5 कोटीमध्ये आम्हाला माहीत आहे का फक्त 3,05,00,000 रुपयाची वाटप करण्यात आलं. आणि प्रशासनाच्या रेकॉर्डमध्ये 7,42,00,000 रुपये वाटप करण्यात आलं म्हणून त्यांच्या रेकॉर्डला उपस्थित आहे. मग त्या रुपयाचा तो रुपया आमच्या या नागरिकांच्या या जनतेचा पैसा आहे. तो कसा चौकशी लावून शासन दरबारी तो पैसा कोणं काढला, कुठं गाळ झाला, कोणं कैला, तो चौकशी करावा आणि आमच्या या लाभार्थ्यांना तो पैसा काढून देण्यात यावा. भंडारा जिले के कुछ निजी अस्पतालों को 100 बेड की अनुमति नियमों के विरुद्ध दी गई है, ऐसा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ता परमानंद मेश्राम ने लगाया है। उन्होंने इस संबंध में महाराष्ट्र के स्वास्थ्य मंत्री को एक लिखित निवेदन सौंपकर गहन और निष्पक्ष जांच की मांग की है। परमानंद मेश्राम ने अपने निवेदन में कहा है कि जिन अस्पतालों को यह अनुमति दी गई है उनकी वास्तविक क्षमता मात्र 25 से 30 बेड की है। इसके बावजूद उन्हें 100 बेड की मान्यता दी गई है, जो पूरी तरह से नियमों का उल्लंघन है। उन्होंने आरोप लगाया कि फायर सेफ्टी, प्रशिक्षित मेडिकल स्टाफ, आवश्यक चिकित्सकीय सुविधाएं और स्थानीय स्वराज संस्था की मंजूरी जैसे आवश्यक मानकों को दरकिनार करते हुए ये अनुमतियां जारी की गई है। उन्होंने 2021 में जिला सरकारी अस्पताल में लगी आग की भयावह घटना का भी उल्लेख किया, जिसमें 11 नवजात शिशुओं की मौत हो गई थी। उन्होंने चेतावनी दी कि यदि इस बार भी अनदेखी की गई और उचित कार्रवाई नहीं हुई तो भविष्य में इस तरह की त्रासदियों की पुनरावृत्ति हो सकती है। परमानंद मेश्राम ने यह भी स्पष्ट किया कि यदि जल्द ही निष्पक्ष जांच कर दोषियों पर सख्त कार्रवाई नहीं की गई तो वे जनहित में तीव्र आंदोलन करेंगे। जिल्ह्यामध्ये अनेक खाजगी दवाखाने आहेत। या खाजगी दवाखान्यांना परवानगी देत असताना ज्यांच्याकडे डिग्री असतील अशा डॉक्टरांना परवानगी दिली पाहिजे।
पण दवाखान्यांना डिग्रा म्हणजे त्यांना परवानगी देत असताना जे काही निकष आहेत परवानगी देत असताना अडचण अशी आली की भंडाऱ्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत ते यांनी कसल्याही दवाखान्याच्या यांच्या निकष म्हणजे त्यांना जे काही नगर परिषद असेल त्या नगर परिषदेचे काही निकष ठरलेले असतील किंवा आणखी स्टाफ असेल एक्सरेचे असेल भरपूर असे काही हे असतात नियम असतात आणि त्यांनी प्रस्ताव केल्यानंतर उच्चस्तरीय चौकशी समिती जी असते त्यांच्याकडे त्यांना प्रस्ताव पाठवावा त्यांनी जर शिफारस केली तर यांनी द्यावं असा तो संकेत आहे. भंडाऱ्यामध्ये हे करताना दिसत नाही. अत्यंत अवैध मार्गानं अत्यंत गैरमार्गानं या भंडाऱ्यामध्ये यांनी हे परवानगी देण्याचा सत्र सुरू केलं आहे. तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल 2021 मध्ये भंडाऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाला आग लागली होती. त्यामध्ये साधारणतः 11 मुलांचा नवजात मुलांचा जळून मृत्यू झाला होता. मला समाजाला प्रश्न विचारायचा वाटतो की ज्या सदोष जी काही इलेक्ट्रिक उपकरणं असतील त्यामुळं तिथे शॉर्ट सर्किट झाला आणि ती जबाबदारी गेली कुणाला आहे तर त्या कंत्राटी एका नर्सला. ही जबाबदारी निश्चित करताना CS आणि बाकीचे जे काही तत्सम अधिकारी असतील यांच्यावर ती जबाबदारी असायला पाहिजे होती ना, पण ती झाली नाही. समाजाला हा प्रश्न आहे की ह्यामध्ये तुमची आणि माझी जर मुलं असतील तर तुमच्या आणि माझ्या वेदना काय वेगळ्या असल्या असत्या की तुमच्या आणि माझ्या ज्या भावना आहेत संवेदना ह्या बोथट झाल्यात का? याच पद्धतीचा अनेक लोक दवाखान्यामध्ये ज्या खाजगी रुग्णालयामध्ये ज्या जातात त्यांची जर सेफ्टी नसेल त्यांच्याकडे जर त्या पद्धतीच्या निकषानुसार जर त्यांच्याकडे काही साधन सुविधा नसेल आणि अशाही दवाखान्यात जर यांनी परवानगी दिली असेल आणि उद्या जर याच पद्धतीचा अपघात जर झाला तर याला जबाबदार कोण? हे दवाखान्याचे मालक जे खाजगी दवाखान्याच्या मालकाने ते यांनी हे दिलेलं आहे की हे जे CS की ज्या CSच्या मूर्खपणामुळे त्यांच्या चुकीमुळे त्यांच्या अवैध म्हणजे गैरमार्गामुळे त्यांच्या असणाऱ्या अर्थपूर्ण व्यवहार हा माझा आरोप आहे. अर्थपूर्ण व्यवहारामुळं हे जबाबदारी कोण घेणार आहे? आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला म्हणजे आरोग्य मंत्र्यांना याचं पत्र लिहिलेलं आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याचं जर तुम्ही व्यवस्थित याची जर चौकशी केली नाही आणि बडतर्फीची कारवाई या अधिकाऱ्यांना केली नाही तर परमानंद मिश्रामच्या स्टाईलने इथं आंदोलन केलं जाईल. याही पूर्वी एकाच दिवसामध्ये 1 SDO आणि 2 तहसीलदारांना निलंबित करण्याचा परमानंद मिश्रामचा रेकॉर्ड आहे. दुसरं एक प्रकरण सांगतो यामध्ये सर्वात मोठा गोडबोंगाल हा आहे की काही भंडारा जिल्ह्यामध्ये 100 खाडाच्या दवाखान्यांना परवानगी दिली गेली. हे 100 खाडाच्या दवाखान्यांना परवानगी दिली असताना यामध्ये गोडबोंगाल असा आहे की यांना शासनाचे पैसे येतात. जो गरीब आहे जो आज तुम्ही याला आपला उपचार करू शकत नाही अशांना शासन निधी देतो आणि हे लोक 2 पद्धतीनं कार्यक्रम करतात. यामध्ये एक सरकारलाही प्रस्ताव पाठवतात आणि त्या रुग्णाकडूनही पैसे घेतात. मी कित्येक हॉस्पिटलचा जर आता आपण जर रेकॉर्ड काढला तर एका हॉस्पिटलची कमाई अवैधरित्यानं साधारणतः जो सरकारला चुना लावलाय तो 70 ते 80 लाखाच्या वरच्या घरात आहे. याच 100 खाटाच्या दवाखान्याच्या परवानगीच्या नावाखाली यांचे अवैध पद्धतीनं नर्सिंग कॉलेजेस सुरू झालेले आहेत आणि म्हणून या सरकारला असणाऱ्या त्या सरकारच्या असणाऱ्या आरोग्य मंत्र्यांना आणि इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना आमचे नम्र निवेदन आहे की जनतेच्या आरोग्याशी आणि त्यांच्या भविष्याशी खेळू नका. ग्लोबल वातावरणामध्ये जो हे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साक्षात लोक भगवान मानतात, प्रभू मानतात, ईश्वर मानतात. निदान ती परंपरा जोपासा, तुम्ही शैतान बनू नका. गोबरवाही पुलिस ने पेट्रोलिंग के दौरान ग्राम देवनारा से चिखली की ओर जाने वाली सड़क पर सिद्धार्थ किराना स्टोर के सामने अवैध रूप से रेत ले जा रहे एक ट्रैक्टर को पकड़ा. जब्त किए गए वाहन और रेत की कुल कीमत 5,06,000 रुपए आकी गई है. पुलिस ने बताया कि महिंद्रा युवोटेक 405 लाल रंग के ट्रैक्टर के साथ एक बिना नंबर की हरे रंग की ट्रॉली में एक ब्रास अवैध रेत भरकर ले जाया जा रहा था. वाहन और माल को मौके पर ही जब्त कर लिया गया. इस मामले में टांगला निवासी अभिषेक कृष्ण शेरकी उम्र 24 वर्ष के खिलाफ मामला दर्ज किया गया है. उन पर भारतीय न्याय संहिता 2023 की धारा 303, महाराष्ट्र भूमि राजस्व अधिनियम 1966 की धारा 48 और पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 की धारा 7 और 8 के अंतर्गत कार्रवाई की गई. यह कार्रवाई थानेदार शरद शिवाली के मार्गदर्शन में पुलिस कांस्टेबल मंगेश पेंदाम और कांस्टेबल कड़व द्वारा की गई. शिकायतकर्ता की लिखित रिपोर्ट के आधार पर मामला दर्ज किया गया और आगे की जाँच जारी है.
ऑपरेशन सिंदूर के तहत भारतीय सेना के साहस व पराक्रम को वंदन करने शहर में भारतीय जनता पार्टी और गोंदिया की जनता द्वारा सेना के सम्मान में तिरंगा यात्रा निकाली गई। इस तिरंगा यात्रा की शुरुआत फुलचो स्थित जलाराम लॉन से की गई, जो शहर के मुख्य मार्गों से होते हुए शासकीय विश्राम गृह में समाप्त हुई। तिरंगा यात्रा के दौरान स्थानीय नागरिकों ने कई स्थानों पर पुष्प वर्षा कर यात्रा का स्वागत किया। हाथों में तिरंगा थामे देशभक्ति के नारों के साथ लोग यात्रा में शामिल हुए। भारत माता की जय और वंदे मातरम जैसे नारों से पूरा शहर गूंज उठा और माहौल पूरी तरह से देशभक्ति में सराबोर हो गया। खास बात तो ये रही कि बड़ी संख्या में महिलाएं भी इस यात्रा में उत्साह पूर्वक शामिल हुई। विधायक विनोद अग्रवाल ने कहा कि देश की रक्षा में तैनात हर जवान को यह संदेश देना जरूरी है कि देश का हर नागरिक उनके साथ खड़ा है। हमारे देश की सेना पर हमें गर्व है। इस तिरंगा यात्रा के माध्यम से हम जवानों के त्याग और बलिदान को नमन करते हैं। भाजपा जिलाध्यक्ष सीता राहंगडाले ने कहा कि तिरंगा सिर्फ एक ध्वज नहीं, यह हमारी अस्मिता, एकता और संप्रभुता का प्रतीक है। जनता का जोश यह बताता है कि गोंदिया शहर सदैव देशभक्ति में अग्रणी रहा है। यह यात्रा हमारी भावनाओं का प्रतीक है। तिरंगा यात्रा ने पूरे गोंदिया शहर को देशभक्ति के रंग में डुबो दिया और नागरिकों को एकता और अखंडता का संदेश दिया। देश के वीर जवानों के सम्मान के लिए, वीर बेटियों के सम्मान के लिए गोंदिया के विधानसभा के नागरिकों द्वारा निश्चित तौर पर उनके सम्मान में आज तिरंगा रैली निकाली गई, जिसमें गोंदिया विधानसभा के और जिले के अनेक नागरिक बहन भाई यहाँ पर सम्मिलित हुए, माजी सैनिक सम्मिलित हुए, सैनिक सम्मिलित हुए। उन सबका अभिनंदन करता हूँ और यह भव्य दिव्य रैली के माध्यम से हमने इस देश के सैनिकों का सम्मान करने का कार्य निश्चित तौर पर किया है। निश्चित तौर पर यहाँ पर माजी सैनिकों का सम्मान किया गया और ये तिरंगा यात्रा निश्चित रूप से इस देश के जवानों के लिए, उनके सम्मान के लिए यहाँ पर निकाली गई थी, इसलिए मैं उनका भी निश्चित तौर पर सम्मान यहाँ पर व्यक्त करता हूँ सभी की ओर से। अभी कुछ ही दिन पहले हुए पहलगाम आतंकी हमले में हमारे देश के कुछ ऐसे बिना कसूर वाले लोगों का वहाँ हत्या कर दी गई और उसके विरोध में आज हमारे यहाँ पूरे भारत देश के साथ साथ हमारे विधानसभा में भी भारतीय जनता पार्टी के तरफ से विशाल रैली का आयोजन किया गया। हमारे देश के सैनिक और हमारे देश की सैनिक बेटियों के सम्मान में यहाँ रैली का आयोजन किया गया था। इस रैली में सभी लोगों ने बढ़ चढ़ के हिस्सा लिए, इसलिए उनका सबका भारतीय जनता पार्टी गोंदिया जिले की तरफ से मैं धन्यवाद करती हूँ।